नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉक्टर सुनीती वैद्य इन्स्पिरेशनल किट्स अँड कन्सेप्ट्स या सदराखाली फॅशन डिझाईन हे एक जे नवीन विषय आज तो मुलांना खूप आवडीचा आहे आणि त्याच्यावरती जास्तीत जास्त पद्धतीने मुलं काम करायचा विचार करत आहेत किंवा त्यामध्ये सहभागी होत आहेत. तर हा विषय काय आहे, फॅशन म्हणजे काय आणि ती डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय मूलभूत तत्त्व किंवा काय आपल्याला कशाची ओळख असायला पाहिजे. आता फॅशन ही वेगवेगळ्या प्रकारची असते, पण ह्या पर्टिक्युलर सदरामध्ये आपण बघणार आहोत की फॅशन ही आपल्या पेहरावात, आपल्या ड्रेस कोडमध्ये आपण कशी आणू शकतो आणि ती का आणण्याची गरज आहे. आज लग्न मुंज किंवा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असू दे, कुठलाही एखाद्या कॉलेजचं ॲन्युअल गॅदरिंग असू दे, त्या ह्याच्यामध्ये मुलामुलींमध्ये फॅशन डिझाईनची किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे पेहराव करायची ही जी खूप चढाओढ लागलेली असते की आपण काहीतरी वेगळं बाकीच्यांपेक्षा दिसलं पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याकडे लोकांचं लक्ष केंद्रित झालं पाहिजे. तसंच लग्नामध्ये नवरदेव नवरी यांचं त्या उठून दिसल्या पाहिजेत. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व असतं, त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे आपण हे फॅशन डिझाईनचे जे वेगवेगळे टेक्निक्स आहेत त्या पद्धतीने आपण त्याच्यावरती काम करणार आहोत. तर आता आपण बघूया फॅशन डिझाईन म्हणजे काय. फॅशन डिझाईनसाठी वेगवेगळी टूल्स लागतात, ती इथे दाखवलेली आहेत. फॅशन डिझाईन बघायच्या आधी की आज बाजारामध्ये तुम्हाला भरपूर साहित्य, तुमचे रेडीमेड कपडे जरी तुम्ही बाहेरनं आणून किंवा कमीत कमी किंवा स्वस्तातलं तुमचं एखादं आभूषण तुम्ही जर बाहेरनं आणलं आणि त्याच्यावरती हे जे इथे दाखवले त्या प्रकारची टूल्स, लेसेस, वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स किंवा शेप्स आणि वेगवेगळ्या प्रकारचं त्याला रिवेटिंग करायचं किंवा बाकीचं माप घ्यायचं साधन जे आहे ह्याचा वापर करून तुम्हाला आवडीच्या रंगाचं, तुम्हाला आवडीच्या फॅशनचं तुम्ही आपापल्या पद्धतीने त्या तयार कपड्यांवरतीच काम करू शकता. आता ह्या इथे आपण बघतोय की फॅशन म्हणजे काय, की आता बघा इथे मध्ये जो मुलगा दाखवलेला आहे आपण किती रुबाबदार दिसतोय. त्याची एकतर ज्याने तो झब्बा घातलेला आहे तो आहे किंवा त्याची दाढी मिशी आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा घटक जो याच्यामध्ये आहे तो म्हणजे हे त्यांनी वरती बांधलेला हा फेटा. किती सुंदर प्रकारे त्याने बांधलं बघा. ही सगळी इथेची मुलं तुम्हाला दिसतात, किती वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा त्यांनी केलेली आहे. या इथे आपल्या अगदी ट्रॅडिशनल पागोटी आणखीन असे घातलेले आहेत किंवा इथे हे पगडी घातलेलं आहे. नऊवारी साड्या आहेत, त्याच्यावरती घातलेला शाल आहे. त्याच्यानंतर या इकडची ही एक आपली टिपिकल मावळ्यांची पगडी आहे. अशा अन्य प्रकारच्या कितीतरी वस्तू गोष्टी आपण आज घरच्या घरी बनवू शकतो. बाजारात घ्यायला गेलो तर आज त्याच्यावरती प्रचंड खर्च होतो आणि हे सगळं झालं आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीचं. पण या इथे जर तुम्ही बघाल तर पूर्ण भारतीय संस्कृतीचं, सगळ्या राज्यातली संस्कृती इथे आणलेली आहे आपण आणि त्याच्यात आपण दाखवायचा प्रयत्न केला की कसा पेहराव असतो. आणि जर एका चांगल्या प्रकारचं ट्रॅडिशनल पारंपरिक गोष्टीचं जर आपल्याला दाखवायचं असेल तर अशा प्रकारचा ड्रेस पेहराव करून जर आपण एखाद्या फंक्शनला गेलो, एखाद्या कार्यक्रमाला जर गेलो आपण, तर आपला रुबाब किंवा आपलं व्यक्तिमत्व जास्त खुलून येतं. आणि ह्यासाठी फॅशन डिझाईन हे आजकाल खूप प्रगत होत चाललेलं आहे. फॅशन डिझाईन करायच्या सोप्या टेक्निक्स यायला लागलेल्या आहेत. ज्या गोष्टी सहज बाजारात मिळत नव्हत्या त्या आता मिळायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अगदी कमीत कमी खर्चात, अगदी कमीत कमी वेळेत आपल्याला सुटेबल अशा रंगसंगतीत, आपल्याला सुटेबल अशा चांगल्या पेहरावात तयार कपड्यांवरती आपण मगाशी म्हटलं तसं आपण छान प्रकारचं एक फॅशन करू शकतो. आता एक आपण उदाहरण इथे घेऊया की ही बघा पगडी किंवा एखादा छान फेटा आपल्याला जर बनवायचा असेल तर किती वेगवेगळ्या टप्प्यातनं आपण ते करू शकतो आणि करावं लागतं ते. या इथे आता पहिलं फक्त आपण डोक्याचं माप घ्यायचं. त्या डोक्याच्या मापाप्रमाणे एक पुठ्ठ्याची किंवा कागदाची टोपी बनवायची आणि त्या टोपीला आपण सजवायला सुरुवात करणार आहोत. मग ह्यासाठी पहिल्यांदा आपण त्याच्यावरती एक मॅट घातलं आहे किंवा एखादं आपण जशी वेणी म्हणतो तसं विणलेलं दोऱ्याचं
ते आपण त्याच्यावरती घेतलं आहे की त्यांनी ते थिक होतं, जाड होतं आणि जो आपल्यावरती टोपीवरती किंवा फेट्यावरती एक शेप आपल्याला जो द्यायचा असतो तो चांगला व्यवस्थित घट्टपणे तयार करता येतो. त्यामुळे या पहिल्या 3 स्टेप्स ज्या आहेत हा त्याचा ढाचा तयार होतो आहे. या ढाच्याचं महत्त्व एवढंच असतं की त्याच्यामध्ये आपण त्या डोक्यावरती आपल्याला बसल्यानंतर ती वेडीवाकडी पलकू नये किंवा कुठे दबू नये ती आणि आपल्याला पाहिजे तशीच्या तशी ताठच्या ताठ की ज्याने छान ती रुबाबदार दिसेल अशा पद्धतीने करण्यासाठी या पहिल्याच 3 स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर त्याला आता आपण वरच्या भागात एक कव्हर शिवून ते त्याला आतमध्ये पहिल्यांदा घातलं आणि नंतर बाजूने त्याला आता या इथे आपण एक त्याच रंगाच्या कापडाचं ही जी वेडीवाकडी कतार केलेली जी किंवा कापली गेलेली आहे डेव्हलपमेंट बरोबर नसल्यामुळे किंवा आपल्याला त्याच्यात जास्त हे न करण्यामुळे आपण त्याला बाजूने गुंडाळून घेतलेलं आहे आणि ते गुंडाळताना वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे कापून घ्यायचे आणि ते जोडायचे. मग त्याच पट्ट्यांच्या आणखीन छोट्या छोट्या लेस बनवायची आणि त्या लेस या पट्ट्यावरती बांधायला सुरुवात करायची. असं करून हा एक छानसं त्याचं पागोटं तयार झालं. या पागोट्याला तर आपल्याला डिझाईन द्यायचा. मग जो साडीचा काठपदर असतो तसा हा काठ त्या ह्याच्यावरती आपण जोडायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच आपण मुकुट बनवला आहे. त्या मुकुटावरती जो तुरा पाहिजे तोही तसाच बनवलेला आहे. हा बघा इथे तुरा बनवला आहे आणि तो इथे आपण लावला आहे. आणि नंतर मग जे काय बाजारात मणी, मोती किंवा आणखीन काही जी आर्टिकल्स आपल्याला सजवायचे आहेत ती आपण त्याच्यामध्ये घ्यायची आणि लावायची. असं जर ह्या एक 10-12 स्टेप्स जर आपण एक 2-3 वेळेला करून बघितल्या तर आपल्या हातामध्येही सफाई येईल. आपल्यालाही प्रत्येक गोष्टीचं माप कसं बरोबर घ्यायचं ते कळेल आणि साधारण 3-4थ्या ह्याच्यापासून आपण एक छान प्रकारचं फेटा किंवा पागोटं आपण आपल्या नवरदेवासाठी बनवायला सुरुवात करता येईल आपल्याला. आता ह्याच्यामध्ये बघा इथे आपण काय काय बघतोय की महाराष्ट्रीयन ड्रेस जर असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला धोती असते आपली किंवा आपण धोतर म्हणतो, फेटा असतो, कुर्ता असतो, आपला वेस्ट कोस्ट असतो म्हणजे आता जे मोदी जॅकेटसारखं जे आपलं आहे त्या पद्धतीचं आहे. आपण पायांमध्ये चपला, कोल्हापुरी चपला असतात किंवा राजस्थानी मोजाड्या असतात तसं प्रकारचं करू शकतो. मुलींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे हेड ड्रेस आहेत, कवर ड्रेस आहे, साडीज आहेत, चोळी आहेत. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आयटम्स बनवायला शिकू शकतो. या सगळ्यावरती जर आपल्याला आणखीन जर काही नजाकत करायची असेल, जर त्याचं मूल्य आणखीन वाढवायचं असेल किंवा त्याच्यात आणखीन काही वेगळा आपल्याला आपला टच द्यायचा असेल अशा प्रकारचं डिझाईन एम्ब्रॉयडरी करून आपण स्वतः त्याच्यावरती भरू शकतो. किती सुंदर सुंदर इथे टाके दिलेले आहेत आपल्याला. सोपे असतात हे शिकायला, जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 तासामध्ये ह्यातला कुठलाही टाका आपण शिकू शकतो. वेगवेगळ्या रंगाचे दोरे, वेगवेगळ्या रंगाच्या सुया, वेगवेगळ्या प्रकारच्या रिंग्स ह्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. चित्र अवेलेबल आहेत. त्याच्यासाठी यूट्यूबवरती आजकाल भरपूर आपल्याला माहिती मिळू शकते. फक्त आपल्याकडे हे सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत की नुसतं यूट्यूबवरती बघायच्या ऐवजी आपण ते करून जर बघितलं तर आपलं ते चांगलं डोक्यात राहतं. त्यात ते बारकावे समजतात, त्यातली सफाई कशी आणायची ते आपल्याला समजतं आणि त्यासाठी आपण या इथे हा पर्टिक्युलर भाग दाखवलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण कसं चालू करायचं तर अगदी पहिली सरळ एका रेषेत आपल्याला शिवण घालता येते का नाही ती बघायची. मग मशीनवरती असू द्या, हाताची असू दे किंवा दुसरं कुठलेही आपल्याला शिवणकाम विणकाम आपण करत असू तर त्याच्यावरती सगळं पहिल्यांदा सुरुवातीचं सरळ बघायचं. नंतर थोडी थोडी ती वाकडी पण एका रेषेतच आहे पुन्हा इथे हे जरी केले तरी. मग इकडनंच आपण इथे पुढे जाणार आहोत आणि ती जी लाईन आहे हीच गोल वळवायला सुरुवात करणार आहोत. नंतर मग पूर्ण वर्तुळ काढायच्या ऐवजी आधी असे वर्तुळाकार करायचे आहेत किंवा चकलीसारखे त्याचं काही डिझाईन करायचं आणि नंतर मग छान छान वर्तुळं करायची आणि ह्याच्यातनं एक सुंदर ह्याच्यात जर प्रत्येक ठिकाणी जर आपण वेगवेगळ्या रंगाचा दोरा घेतला किंवा आपल्याला एकच दोरा पाहिजे असेल तोच दोरा घेऊन काही शिवण्या अशा घालायच्या, काही अशा घालायच्या आणि त्यांनी एक जे छान नेटसारखं तयार होतं. पांढऱ्या कापडावरती करा किंवा रंगीत कापडावरती कॉन्ट्रास्टिंग कलर घेऊन दोऱ्याचा त्याचं करा. सुंदरसं डिझाईन आपल्याला दिसायला तयार होतं. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण ज्यावेळेला कुठल्याही शिंप्याकडे जातो, कुठलंही आपण आर्टिकल शिकायला जातो
करायला जातो किंवा आपण शर्ट पॅन्ट किंवा आपल्याला आवडीचं जे काय पाहिजे त्या पद्धतीने शिवायला सांगतो किंवा मुलींचे ड्रेस असतात, वेगवेगळ्या फॅशन्स असतात. सगळ्यात पहिल्यांदा असतं की त्याचं मोजमाप कसं करायचं. कारण ह्या सगळ्या गोष्टी शिवल्यानंतर छान दिसतात, पण अंगावरती घातल्यानंतर कधी कधी चांगले दिसत नाहीत, कारण त्या लहान मोठ्या झालेल्या असतात. आणि त्या न होण्यासाठी म्हणून किती प्रकारची मापं घ्यावी लागतात ती आपण इथे दाखवलेली आहेत. की मोजमाप घ्यायची असेल तर समोरची लांबी घ्यावी लागते, मध्यभागाची खांद्यापासून कमरेपर्यंत, अंडर आर्म्समध्ये खांद्याची लांबी, पुतळ्याची रुंदी जी आपल्याला लेंथ लागते आपल्याला पुतळ्याची म्हणजे आपल्या शरीराची रुंदी इथे, आणि कंबर आहे किंवा त्या पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची जेव्हा मापं घेऊ त्यानंतर आपण त्याच्यात आणखीन फायनर डिटेल्स म्हणजे आणखीन बारकावे जर त्याच्यामध्ये जर आपण घातले तर हे जे फिटमेंट जे इथे तुम्हाला दिसत आहे या दोन्ही आकृत्यांमध्ये, हे बघा इथे वरती खांद्याला चौडा आहे, मग कमरेला ते बारीक झालं आहे, मग पुन्हा खालती वाढत गेलं आहे, पुन्हा खालती कमी होत गेलं आहे. हे प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे आपल्याला ते बसवायचं असतं आणि त्यातनं ते चांगल्यात चांगलं फिटिंग किंवा चांगल्यात चांगला शेप साईज कसं करता येईल ते बघायचं असतं. नसेल तेव्हा आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्यामध्ये पॅडिंग करून आपण ते इम्प्रूव्ह करू शकतो किंवा चांगल्या पद्धतीने त्याची प्रेझेंटेबिलिटी आणू शकतो. बघा आता किती आपण आत्तापर्यंत मापं घेतो, आणखी जेवढी जास्त मापं घेऊ तेवढं आपलं जास्त चांगलं काम होणार आहे. हा एक फक्त त्यातला मतितार्थ आपल्याला बघायचा. आत्तापर्यंत आपण 20 प्रकारची मापं या इथे बघितल्यात की आपण कशी घेतो आहे ते. मग हात वरती केल्यानंतर काय होईल, बसल्यावरती काय होईल, कुठे घडी येईल त्या कापडाची, तर त्याच्यासाठी काही मापं घ्यावी लागतात की ज्याने आपण नुसतेच प्रत्येक कार्यक्रमाला जातो त्यावेळेला उभे असतो नाही, हात आपण हलवत असतो, कोणाशी बोलताना कधी वरती घेतो, कधी फक्त दुमडतो, कधी बाजूला घेतो. आपण जेव्हा चालतो त्यावेळेला आपले पाय उचलले जातात, ठेवले जातात. त्या पद्धतीने आपल्याला त्याचा बरोबर मोजमाप करायचं असतं आणि त्यासाठी आत्तापर्यंत आपण बघितलं की 27 प्रकारच्या आपल्याला मोजमापं करावी लागतात. आणि ही केल्यानंतर ज्या वेळेला आपण याच्यातनं बाहेर पडणार आहोत तेव्हा आपल्याला खरं कळेल की आपण बरोबर काम करतो आहे का नाही करत आहोत. अशा पद्धतीने आपण ज्यावेळेला बघितलं तर आता आपण या इथेच थांबूया. एक तुम्हाला झलक फक्त फॅशन डिझाईनची आत्तापर्यंत आपण करून दिलेली आहे आणि ही झलक आपण आता प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. जेव्हा आपण भेटणार आहोत, एकमेकासमोर येणार आहोत, तेव्हा हे सगळं साहित्य आपण जवळ घेऊन येणार आहोत आणि त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत. तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल आणि या व्हिडिओमध्ये रस घेतल्याबद्दल धन्यवाद. आणि असंच व्हिडिओज बघत राहा आणि आपण आणखीन शिकत जाऊ, आणखीन नवीन विषयांवरती बोलत जाऊया. धन्यवाद.